मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विधानसभेमध्ये जनसुरक्षा विधेयक सादर तर विधानसभेत विधेयक बहुमताने मंजूर। माओवादी संघटना लोकशाही आणि भारताचं संविधान सुद्धा मानत नाहीत, पण पुढच्या 2 वर्षात माओवाद संपुष्टात येईल, फडणवीसांचा दावा। महाराष्ट्रात एकूण 64 संघटना, त्यातील एकावरही बंदी नाही, तर यामध्ये 6 संघटना अशा आहेत ज्यावर 4 राज्यांमध्ये बंदी आहे। महाराष्ट्रात बंदी नसल्यामुळे या संघटना इथून कारभार चालवतात, फडणवीसांचा मोठा दावा। तर पी चिदंबरम यांनी पीएमएलए कायदा आणला आणि त्यातच ते अडकले। आता आणलेला कायदा सुद्धा तसाच आहे, त्यामध्ये आमचा मित्र अडकला नाही पाहिजे। नाना पटोले यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना चिमटा। जन्मभर आम्ही सत्तेत राहणार नाही, कधी इकडे तर कधी तिकडे विरोधकांचं तोंड दाबायचा कायदा केला तर सर्वाधिक विरोधात आम्हीच राहिलो। सत्ता आता पाहतोय आणि विरोधात मी जास्त खतरनाक, फडणवीसांचं पटोलेंना उत्तर। गडचिरोलीमधील नक्षलवाद कमी करण्यासाठी मोठं काम केलं, नितीन राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक। तर रस्ता आणि या ठिकाणी अडवला गेला, मोर्चा काढला तरी कायद्याची भीती आहे। भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये अशाच प्रकारे अनेकांना अटक झाली होती। नितीन राऊतांकडून कायद्यासंदर्भात प्रश्न उपस्थित। जनसुरक्षा विधेयकावर ठाकरेंचे आमदार वरुण सरदेसाईंकडून प्रश्न उपस्थित, तर हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढला म्हणून मराठी कृती समितीवर बंदी घालणार का, वरुण सरदेसाईंचा सवाल। सप्टेंबर महिन्यामध्ये मोदी 75 वर्षांचे होतात। आरएसएस मोदींना निवृत्त होण्याच्या वारंवार सूचना देत आहे। मोहन भागवतांच्या विधानाचा दाखला देत राऊतांचा मोदींना टोला। राजकीय निवृत्तीनंतरच नैसर्गिक शेती करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी निवृत्तीनंतरचा प्लॅन सांगितला। तर मनात निवृत्तीचे विचार येणं हे देशासाठी शुभ संकेत, राऊतांचा टोला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गिरणी कामगारांची बैठक सकारात्मक, तर मुंबईतच घर हवं या कामगारांच्या मागणीवर तोडगा निघाला। अर्जदारांना शिलोणी मागणीमध्ये घर नको असेल तर त्यांनी मुंबईत त्यांना घरं मिळतील, गिरणी कामगारांना आश्वासन। महाराष्ट्राचं योगदान आम्ही मान्य करतो, निशिकांत दुबेंचा घुमजाव, तर भाजप खासदार निशिकांत दुबे आपल्या वक्तव्यानं पलटले। पटक पटक के मारेंगे या वक्तव्यावर मात्र निशिकांत दुबे आजही कायम, तर आजही बोलतोय पटक पटक के मारेंगे, निशिकांत दुबे पुन्हा बरळले। 21 तारखेला सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये दुबेला महाराष्ट्र काय आहे ते दाखवून देणार। पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा निशिकांत दुबेंना इशारा। राष्ट्राला महान करायचं असेल तर महाराष्ट्र महत्वाचा आहे, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय। जीडीपीमध्ये आमचं योगदान सर्वाधिक आहे, पण दुबे मुद्दाम करत असतील तर मुख्यमंत्री त्यावर कारवाई नक्कीच करतील, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। देशाची एकता आणि अखंडता जपली पाहिजे, मराठी आणि हिंदी भाषा वादावर भाजप खासदार कंगना राणौतचं वक्तव्य। काहींकडून राजकीय फायद्यासाठी विनाकारण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, कंगनाचा राज आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा। मराठी माणसाचं रक्त खवळू नका, नाहीतर इतिहास घडेल, सचिन खरात यांचा निशिकांत दुबेंना इशारा। दुबेंच्या मुसक्या आवळा, सचिन खरात यांची फडणवीसांकडे मागणी। महाराष्ट्राविरोधात गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबेचा मुंबईतल्या खारमध्ये आलिशान फ्लॅट, दुबेनं 2009 मध्ये 1,60,00,000 हा फ्लॅट खरेदी केल्याची माहिती। हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर अभिनेत्री शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया, तर मला मराठी येते, मी महाराष्ट्राची मुलगी आहे, शिल्पा शेट्टीचं उत्तर। बंधूंनी एकत्र येऊन बीएमसी लढवावी असा लोकांचा दबाव, संजय राऊतांचं वक्तव्य। तर आम्ही महाविकास आघाडीमध्येच, कोणीही अजून बाहेर पडलेलं नसल्याचीही स्पष्टोक्ती। 18 जुलैला संध्याकाळी 7 वाजता राज ठाकरे मीरा रोडच्या दौऱ्यावर, मनसेच्या दौऱ्यानंतर आता राज ठाकरे स्वतः मीरा रोडचा दौरा करणार। ठाण्याच्या नौपाडामधील नॅशव्हिल एव्हिएशन या इन्स्टिट्यूटवर भाजपच्या किरीट सोमय्या आणि शिंदेचे शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंचे आरोप। डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन प्रमाणपत्र न दिल्याचा आरोप, सोमय्या आणि मस्केंकडून पोलिसांकडे कारवाईची मागणी। शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते, अनिल परब यांचं वक्तव्य जोरदार वादानंतर सभागृहात 10 मिनिटं स्थगित, तर गद्दार शब्द रेकॉर्डवरून काढला। मराठी माणसाच्या घरांच्या मुद्द्यांवरून विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी, अनिल परब यांच्याकडून गद्दार शब्दाचा वापर, तर गद्दार कोणाला म्हणतो, बाहेर ये तुला दाखवतो, शंभूराज देसाईंनी परबांना खा। महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात शिंदे दिल्लीला गेले असतील, शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याच्या चर्चेवर सामंतांची प्रतिक्रिया, तर मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी आणणं ही आमची जबाबदारी असल्याचंही वक्तव्य। विधिमंडळ परिसरामध्ये साचलेल्या कचऱ्यावरून रोहिणी खडसेंची टीका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनापासून कचऱ्याचा ढीग फक्त 50 फुटांवर, रोहिणी खडसेंची माहिती।
महायुती सरकारमध्ये गँगवॉर सुरू, कहाणी सांगायला शिंदे दिल्लीत गेले असतील, नाना पटोलेंचा निशाणा. काँग्रेसने आमच्यावर आरोप करू नये, आम्ही चूक होतो तेव्हा नोटीस पाठवतो. कायद्यानुसार आता कायद्यासमोर भेदभाव करत नाही. शिरसाटांना मिळालेल्या आयकराच्या नोटीशीवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. संदीपान भुमरेंना एका दिवसात दारूच्या दुकानांसाठी परवानगी मिळाली, अंबादास दानवेंचा आरोप. तर सत्तेचा हा वापर स्वार्थासाठी केला जातोय, अंबादास दानवेंची टीका. प्रियंका चतुर्वेदींना मराठीचं म सुद्धा बोलता येत नाही, त्यामुळे त्यांना महिला आघाडीच्या वतीनं बालभारतीचं पुस्तक भेट पाठवत आहोत. शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया. तर मला ट्रोल करण्याचा प्रयत्न तुम्ही केला, माझ्या घरी काही घडलं तर लक्षात ठेवा, प्रियंका चतुर्वेदींचा इशारा. गुजरातमधील वडोदरा पूल दुर्घटनेमध्ये 15 जणांचा बळी, तर एनडीआरएफ यासह एसडीआरएफ पथकांची शोध मोहीम अजूनही सुरू. मला आयकर विभागाची कोणतीही नोटीस आलेली नाही, मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला. शिरसाटांच्या विधानानंतर पत्रक काढत श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंचे निर्देश. तर विधानसभेच्या निवडणुकींपेक्षा या निवडणुकांमध्ये मतदारांची संख्या वाढेल. प्राथमिक तयारीसंदर्भात आयोगाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न. मिठी नदी गाळ घोटाळ्यासंदर्भातील दोषींना सोडणार नाही, अदृश्य शक्तींचा सुद्धा तपास करणार, मंत्री उदय सामंतांची विधान परिषदेत दिली माहिती. डॉक्टरांचा राज्यव्यापी बंद आता मागे, इंडियन मेडिकल असोसिएशनसह मुख्यमंत्री फडणवीसांची सकारात्मक बैठक संपन्न. होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचार करण्याची मुभा देण्याचाही निर्णय अखेर मागे. स्टोरेज फसवणूक प्रकरणातील प्रमुख आरोपी युक्रेनमध्ये, तर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रत्यार्पणाची मागणी. 15,000पेक्षा जास्त नागरिकांची सुमारे 142 कोटींची फसवणूक. येत्या 4 ते 5 वर्षांमध्ये बेस्टच्या ताफ्यामध्ये किमान 10,000 बसेसची भर पडणार. आतापर्यंत 2167 बेस्ट बस उपक्रमाच्या सेवेत दाखल, उर्वरित बसेससाठी पाठपुरावा सुरू. कल्याण शीळ मार्गावर आता पलावा पूल वादात, तर आमदार राजेश मोरेंनी केली पुन्हा पाहणी. पुलावर खड्डे नसून तो सुरक्षित, अपघाताची कोणतीही नोंद नाही, राजेश मोरेंचा दावा. भारतीय डाकच्या नावानं लिंक पाठवून पनवेलमध्ये डॉक्टरच्या खात्यातनं 88,000 रुपये लंपास. पनवेल शहर पोलीस सायबर चोरट्यांच्या शोधात, अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रामध्ये ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन. तर गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी विद्यापीठ उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघेंचं नामकरण फलक लावत केलं आंदोलन. कल्याणमध्ये औषध विक्रेता संघटनेचा टेक बॅक उपक्रम. ग्राहकांकडून जुनी औषधं संकलित करून त्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी आता प्रत्येक मेडिकलमध्ये ग्रीन ड्रॉप बॉक्स ठेवण्यात येणार. कल्याणच्या वालधुनी नदीच्या पुलावर व्यापाऱ्यांची लूट, तर हेल्मेट घालून आलेल्या चोरट्यांनी पाठलाग करून व्यापाऱ्याच्या गळ्यातलं 2.5 लाखांची चेन चोरली. तर कल्याणच्या मुंबई यासह महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल. पनवेलमध्ये 2 आधुनिक बहुमजली पार्किंग सुविधा उपलब्ध होणार. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पालिका बहुउद्देशीय प्रकल्प राबवणार. 1 महिन्याच्या बाळाला अज्ञातानं प्लास्टिकच्या गोणीमध्ये सोडून दिलं. नालासोपारातल्या कळंब गावानजीकच्या जुन्या खाडीपुलाजवळची घटना. वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात सध्या बाळावर उपचार सुरू. पुण्यात पती पत्नीच्या भांडणात 11 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू. दौंडच्या केडगावमधली धक्कादायक घटना. पत्नीनं पतीला मारायला घेतलेल्या त्रिशूलनं चिमुकल्याचा मृत्यू. पर्यटन स्थळांवरील जागा बस सेवेनं पीएमएलच्या तिजोरीत भर. तर 6 महिन्यांमध्ये 20 लाखांची कमाई. पुणे दर्शन आणि पर्यटन बसेस या माध्यमातून बस सेवा सुरू. पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण. खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या 26 अभियंत्यांना पालिका प्रशासनाकडून नोटीस. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयावर ताण. तर पालिका रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ. मागच्या एका वर्षात बाह्य रुग्ण विभागामध्ये 17,87,000 रुग्णांनी घेतले उपचार. पुणे बाजार समितीच्या सभापती पदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच. बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांचा राजीनामा. सोलापूरच्या करमाळामध्ये पालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीवर मराठी गाणी वाजवण्यासाठी मागणी. तर मनसेचे तालुकाध्यक्ष संजय बापू घोलप यांचं पालिकेला निवेदन. सोलापुरात सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या पिण्याच्या वॉलला गळती. चिंचोलीतल्या शेतकऱ्याच्या शेतात पाणी शिरलं. शेतकऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान. दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल आता सिंदूर नावानं ओळखला जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मात्र अनुपस्थिती. मुंबईच्या सिंदूर पुलावर मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा जल्लोष. पूल सुरू करण्यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या सेनेनं केलं होतं आंदोलन.
बच्चू कडूंचा सातबारा कोरा यात्रेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पाठिंबा. मनसे नेते बाळासाहेब नांदगावकर हे सुद्धा पदयात्रेत सहभागी. संजय जगताप यांनी महाविकास आघाडीतनं बाहेर पडावं. सोशल मीडियावर स्टेटस ठेवत कार्यकर्त्यांचं आवाहन. कार्यकर्त्यांची कामं होण्यासाठी सत्ताधारी पक्षात जाणं गरजेचं असल्याचं कार्यकर्त्यांचं मत. उत्तर महाराष्ट्र काँग्रेस मुक्त होणार. महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते भाजपच्या संपर्कात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंत विधानसभेची मतदार यादी वापरण्याचं नियोजन. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या दृष्टीनं तयारीच्या सूचना. सोलापूरच्या पंढरपूरमध्ये कामगार नेत्याला 10 लाखांची खंडणी घेताना रंगेहात पकडलं. माढ्याच्या विठ्ठल साखर कारखान्यात बदनामी थांबवण्यासाठी 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. हिंजवडी आयटी पार्क संदर्भात सरकारचा ऍक्शन प्लॅन तयार. पायाभूत सुविधा डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश. तर अनिल अंबानी यांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा. कॅनरा बँकेकडनं अंबानींची खाती फसवी घोषित करत बजावलेली होती नोटीस. आता ती नोटीस मागे. उत्तर प्रदेश एटीएसकडून बेकायदेशीर धर्मांतरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. तर टोळीचा म्होरक्या जमालुद्दीन उर्फ छंगूर बाबाला अटक. मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी. शाळेच्या स्वच्छतागृहातल्या भिंतींवर रक्ताचे डाग आढळल्यानंतर शहापुरातला हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पोक्सो अंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक. तर या प्रकरणातील 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी केल्याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल. शासकीय घरकुल योजनांची माहिती आता एका क्लिकवर मिळणार. नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाकडून महाआवास हे ॲप तयार केलं जाणार. नागपुरात समाजभवनाच्या हॉलमध्ये पडदे लावून शाळेचे वर्ग भरवले. पडदे लावलेल्या वर्गखोल्यांमध्ये 1ली ते 10वीचं शिक्षण. खडकी आणि कॅन्टोन्मेंट परिसर पुणे पालिकेमध्ये विलीन होणार. अहिल्यानगरमधील भिंगार स्वतंत्र नगर परिषद होणार. राज्य सरकारकडून माहिती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना खंडणी प्रकरणामध्ये सीबीआयकडनं क्लीन चिट. परमबीर सिंग आणि इतर पोलिसांवर 5 गुन्हे दाखल होते. सार्वजनिक गणेशोत्सव आणि महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून ओळखला जाणार. मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा. सैनिक सामाजिक उपक्रम ऑपरेशन सिंदूर सारखे देखावे साकारण्याचाही सल्ला. मुंबईमध्ये जैन मंदिरावरील कारवाई योग्यच. तर उच्च न्यायालयानं ट्रस्टचे अपील फेटाळले. यामुळे बदली रद्द करण्यासाठी अभियंता संघटनेची मागणी. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शालार्थ आयडी भरतीतील घोटाळा प्रकरणी महत्त्वाची अपडेट. लक्षवेधी लागते म्हणून आमदारांचं घर शोधलं जात आहे. आमदार वरुण सरदेसाई यांचा आरोप. एसआयटी गठीत करून चौकशी करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. चौकशीत काही आढळल्यास तात्काळ कारवाई होईल. या प्रकरणी दादा भुसेंचंही उत्तर. लातूर जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि प्रहार जनशक्ती पक्षाला मोठं खिंडार. अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचं युवा सेनेकडून नामकरण. युवा सेनेनं नामकरण करण्याचा इशारा दिला असताना कार्यवाही न झाल्यामुळे नामकरण करून ठिकाणी आंदोलन. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर भाजपचा सभापती म्हणून रवींद्र घोडविंद्रे आणि उपसभापतीपदी जालिंदर पाटील यांची निवड. मीरा भाईंदर वसई विरारचं नवनिर्वाचित पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी पदभार स्वीकारला. मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे आधीचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली होती. नवी मुंबईच्या कोपरखैरण्यामध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शिंदेंच्या शिवसेनेकडून 10 लाखांच्या आर्थिक 10,000 रुपयांच्या कर्जासाठी सावकाराकडून होत असलेल्या त्रासासंदर्भात आत्महत्या केल्याची माहिती. नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयामध्ये सुविधा देण्याची कामगार सेनेची मागणी. कामगार सेनेच्या अधिकाऱ्यांकडून मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन. महिला डॉक्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या टुरिस्ट गाईडला खारघर पोलिसांकडून अटक. इंस्टाग्रामवर झाली होती दोघांची ओळख. महाबळेश्वर प्रतापगडहून पोलादपूरकडे जाणारा आंबेनळी घाट 5 दिवसांसाठी बंद राहणार. सातारा आणि रायगड जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. नंदुरबार जिल्ह्यातील पावसामुळे सातपुडा पर्वतरांगा बहरल्या. निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी सातपुड्यात पर्यटकांची संख्या वाढली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं. वारंवार पाणी साचत असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. परळीमधील वैजनाथ मंदिर परिसरामध्ये भूमाफियांचं अतिक्रमण. तर मंदिरातल्या पुजाऱ्यांच्या आरोप. तर भूमाफियांना मंदिरावर जमिनी आणि घर बांधल्याचा सुद्धा दावा. बीडच्या माजलगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला 6 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं. एसीबीची कारवाई. पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शन रांगेमध्ये खासगी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडनं भाविकाला बेदम मारहाण. कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची काठीनं मारहाण. पुण्याच्या दौंडमधील केडगावात नवरा बायकोच्या भांडणात 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू. बायकोनं नवऱ्याला मारलेला त्रिशूल चिमुकल्याला लागला. नांदेडमध्ये 10 वर्षांच्या मुलानं 1.25 लाख रुपयांची बॅग पळवली. नांदेडच्या जुना मोंढा भागातला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.
एका महिन्याच्या बाळाला अज्ञातांना प्लास्टिकच्या गोणीत सोडून दिल्याचा प्रकार. नालासोपाऱ्यातल्या कळंब या गावानजीकच्या जुन्या खाडीपुलाजवळची घटना. सध्या या बाळावर उपचार सुरू. नंदुरबारच्या शहाद्यामध्ये कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटच्या सायलेन्सर्सवर पोलिसांनी फिरवला रोड रोलर. तर विनाकारण ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई. नाशिक रोड परिसरात जुन्या वादातनं 2 गटांकडनं गोळीबार. हवेत 15 ते 20 राऊंड फायर. एका गटाची बाजू मांडणाऱ्या वकिलाच्या घरावर सुद्धा दगडफेक. पुण्याच्या पिंपरी या ठिकाणी दुमाला चेनमध्ये स्नॅचिंग प्रकरणामध्ये फरार असलेल्या आरोपीला अटक. तर आरोपीकडनं 10 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम तपास. नवी मुंबईमध्ये 16 वर्षीय मुलीवर मित्राकडनं अपहरण करून अत्याचार करणाऱ्या मित्राला पोलिसांकडनं अटक. धाराशिवमध्ये आई आणि मुलाचा पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येचा प्रयत्न. विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईची प्रकृती चिंताजनक. खासगी सावकाराविरोधात त्यांनी तक्रार घेतली नसल्यानं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. मुंबई विमानतळावर कस्टम्स विभागाची मोठी कारवाई. 33 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त. नाशिक मुंबई महामार्गावर मुंडेगाव फाट्यावर भीषण अपघात. सिमेंट कंटेनर पडून गाडी दाबली गेल्यामुळे 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू. जळगावच्या मानेगाव फाटा परिसरातल्या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था. रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. चिखलातनं वाट काढताना वाहनधारकांची चांगलीच कसरत.